इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील ग्रामदैवत श्री गेनसिद्ध देवस्थान यांचा नूतन गदगी कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात 22 जून रोजी संपन्न झाला। या नूतन गदगी कार्यक्रमासाठी कुंभारीसह दक्षिण सोलापूर, अक्कलकोट इतर पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते। पाहुयात यावरचा एक खास वृत्तांत।
चप्पल तोडून साहेब बिराजदार यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहे आणि आता इथं ह्या देवळाचं 2007 पासून बांधकाम चालू आहे. आजपर्यंत आज ते सगळं झालेलं आहे आणि उद्याच्या 2025ला 6 फेब्रुवारीला कळसार होण्याचा कार्यक्रम आहे. तरी सगळ्यांना सद्भक्तांना विनंती करतो कमिटीच्या वतीनं की सगळेजण किती सहकार्य लागेल तेवढं सगळ्या भक्तांनी सहकार्य करावं एवढं मी विनंती करतो. आज गदगी महोत्सव आहे, त्याचा काय धार्मिक विधी आहे, काय गदगी महोत्सवाचा निर्णय मी जयश्री गणपती बिराजदार माजी उपसरपंच कुंभारे मागच्या 1200 वर्षापूर्वी हे आपलं पाटलाच्या शेतामध्ये दुपुलपट्टी म्हणून आहे तिथं त्यांनी आले. मग तिथं ते नांगरट बिंगरट ते करून हे ज्याल्यावर पाटलांचे तर्फे त्यानं पाटीलचे मुलगी दिले. मग तिथनं त्याने इथं गेनशील मंदिर इथं जीवन समाधी इथं घेतले इथं कुंभारी तिथं. मग पुढं मग इथला कार्यक्रम 1975 पासून कुंभारीचे माजी सरपंच विजयकुमार बिराजदार व अवधूत पुजारी ह्याने हे आवार बांधायचे कार्यक्रम सुरू केले. तेव्हापासून हे बांधकाम चालू आहे आणि त्यांचा मुलगा आहे त्या गेनशीद देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष गेनशीद गुंडे यांनी ते आता वारसा तसंच पुढं चालू आहे आणि त्यांना गावकऱ्यांचं सर्वांचं सहकार्य फुल आहे. पंच कमिटीचं सर्वांचं गावकऱ्याचं पाठिंबा आहे. अच्छा, यात्रेला कुठून कुठून लोक येतात? यात्रेला सोलापूर, सर्व दक्षिण सोलापूर, सर्व यात्रामध्ये येतात. कर्नाटकमधून येतात, महाराष्ट्र सर्वमधून येतात. दर पाडव्याला ते 5 दिवस जत्रा असते. बाशिंग काट्याचं मिरवणूक असते, 2 दिवस कुस्त्या, 2 नाटक असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असते. 5 दिवस जेवण फुल असते चालू. कळसार होऊन कार्यक्रम सुद्धा होणार भविष्यात, कधी होणार? 7 फेब्रुवारीला 1 ते 7 पासून कार्यक्रम आहे. पुराण हे ते सर्व चालू आहे आणि 7 तारखेला भेटे 25 पालख्यांचं भेटे आहे. 7 तारखेला काय आहे सर्व कळसार होणं आहे आणि सर्व गावाला जेवण आहे. सर्व गावकरी येतात का? सर्व गावकरी, सर्व सोलापूरचे सर्व ग्रामस्थ हे ग्रामदैवत असल्यामुळं सर्व देशातून सर्व दक्षिण तालुक्यामधून सर्व गावकरी येतात आणि आता ते इथं मंदिर बांधायला शिखर मंदिर बांधायला 2007 पासून सुरू केले
5,000 पासून 1 लाख 2.5 लाखापर्यंत देणगी देऊन आजपर्यंत 9 कोटी रुपये जमा झालेले आहे आणि हे भव्य वस्तू तयार झालेले आहे. सर्व पंच कमिटी आणि गावकरी सर्व सहकार्य आहे. गंगाधर पाटलापासून विजू सावकारपासून अप्पासाहेब गडदरपर्यंत सर्वांचं सहकार्य आहे म्हणून असं मंदिर उभारलेलं आहे. एवढंच मी या परिस्थितीत सांगतो आणि सर्व गावकऱ्यांचं सहकार्य करावं. सर्वांना सहकार्य करून सर्व कार्यक्रम चांगला करून व्यवस्थित करावं एवढं मी विनंती करतो. उदाळी सिद्धांना कळकेळे धनगर समाजचे अध्यक्ष. मी या नात्याने देवाची सेवा करण्यासाठी देवाची सेवा करायसाठी 2007 ಪಾसून ಏಳು ಸಾಲಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಾವು ದೇವರ ಸೇವಾ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಅಪ್ಪಾಸಾಹೇಬ್ ಬಿರಾದಾರ್ ಇವರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯೊಳಗೆ ನಾವು ಗೆರ್ಜಿದ ಗುಡಿದು ಬಾಂಧಕಾಮ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ದೇವರ ಗುಡಿ ಬಿಚ್ಚಲ ಸಲುವಾಗಿ ಊರಾಗ ದೊಡ್ಡ ಮಂದಿ ಯಾರು ಸಾಥ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ನಮಗೆ. ನಾವೆಲ್ಲ ಹುಡುಗರೇ ಕಲ್ತು ನಾವು ದೇವ್ರದ್ದು ನಾವು ಬಾಂಧಕಾಮ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ದೇವರ ಹಬ್ಬ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಿದ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಮಾಡಿದೆವು. 10,000 5,000 ಯಾರು ಕೊಡ್ತಾರೆ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ದೇವ್ರು ಹೋಗ್ಬೇಕಂದು ಹಿಂಗೆ ಠರಾವ್ ಮಾಡಿದೆವು. ಠರಾವ್ ಮಾಡೋಣ ಊರಾನ ಮಂದಿ ಎಲ್ಲ 10,000 ಕೊಡೋದು, ಒಯ್ಯೋದು, ದೇವರಿಗೆ ಉಣಿಸೋದು, ಮಾರಾಯಿಗಳಿಗೆ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡೋದು ಅಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಚಾಲು ಆಯಿತು. ಅದಕ್ಕೆ ಬರ್ಜಾಕ್ ಎಟ್ಬೇಕಟ್ಟು ಮಂದಿ ಅವರು ಇದು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕತ್ರು, ದೇಣಿಗೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕತ್ರು, ಅಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಚಾಲು ಆಯಿತು. ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗೆನ್ಸಿದ ಮುತ್ಯಾಗ ಹೋಯ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಗೆನ್ಸಿದ ಮುತ್ಯ ಅಂದ್ರೆ ಮಹಿಮ ಹಿಂಗದ. ಗೆನ್ಸಿದ ಮುತ್ಯಾಗ ಯಾರು ಒಯ್ದು ಅವನು ಸೇವಾ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಭಿಷೇಕ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಮನೆ ಉಕ್ಕುತ್ತದ, ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗ ಹಾಲು ಉಕ್ಕುತ್ತದ, ಅವ್ರ ಮನೆ ಕಲ್ಯಾಣ ಆಗ್ತದ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಗೆನ್ಸಿದ ಮುತ್ಯನ ಮಹಿಮ ಭಾಳ ದೊಡ್ಡದ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ಕಮ್ಮಿ. ಅದಕ್ಕೆ ಕಳಸಾರೋಣ ನಾಳಿಗೆ ಫೆಬ್ರವರಿ 7 ತಾರೀಕು ಕಳಸಾರೋಣದ. ಅದಕ್ಕೆ 2025 7 ಫೆಬ್ರವರಿಗೆ ಕಳಸಾರೋಣದ. ಕಳಸಾರೋಣ ಸಲುವಾಗಿ ರಾಮೇಶ್ವರದು ಇದರದ್ದು ಸಮುದ್ರದ ನೀರು ತರದ, ನೀರು ತಂದು ಕಿಡಿದ್ರಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಕಳಸಾರೋಣ ಮಾಡೋದದ. ಅದಕ್ಕೆ ಕಳಸಾರೋಣ ದಶೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಊರಾಗ ಎಷ್ಟು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹುಟ್ಟ್ಯಾವ ಅವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಒಂದೊಂದು ಮಾಸಿ ಬಂಗಾರ ತಂದು ಕೊಡವ್ರ, ಕೆನ್ಸಿ ಮತ್ತೆ ಅಂದು ಕೊಡವ್ರು ಯಾರು ಅದಕ್ಕೆ ಕೊಡ್ಲಿಕತ್ತಾರ. ಅದಕ್ಕೆ ಏನಾವೇ ಊರನ್ನವ್ರೆಲ್ಲ ಕಲ್ತು ಕಮ್ಮಿದ್ದು 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚದ ಊರನ್ನ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಕಲ್ತು ದಡ್ಪಾಡು ಮಾಡಿ ದೇವ್ರ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತಾರ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾಳಿಗೆ 25 ಫೆಬ್ರವರಿಗೆ 7 ಫೆಬ್ರವರಿಗೆ ಕಳಸಾರೋಣ ಆಗ್ತದೆ. ಭವ್ಯದ ಅಪಾಟ್ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಮಂದಿ ಇಲ್ಲಿ ಜಲ್ಲಾಟ ಆಗುತ್ತದೆ. ಎಟ್ಟು ಬೇಕಟ್ಟು ಊಟ ಮಾಡೋದು, 5 ದಿನ ಊಟ ಆಗ್ತದೆ, ಪುರಾಣ ಆಗ್ತದೆ, ಪೋತಿ ಆಗ್ತದೆ. ಶೆವಟಿ ಕಳಸಾರೋಣ ಮಾಡಿ ದೇವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ಭೇಟಿ ಗೆನ್ಸಿದ ಮುದ್ದೆ ಅಣ್ಣತವರಿಗೆ ಮಹಾಪ್ರಸಾದ ಇದು ಮಾಡೋದ. ಮತ್ತು ಗೆನ್ಸಿದ ಮುದ್ದೆ ಅರಕೇರಿ ಅರಮನೆ, ಬೀವರು ಗುಣವನಿ, ಮಾಯಿ ಮಕ್ಕಳಾಪುರ, ಶಿವಸ್ಥಾನ ಗದ್ದಿಗೆ ಗೆನ್ಸಿದ ಮುದ್ದೆ ಎಟ್ಟು ಬೇಕಟ್ಟು ಎಲ್ಲರಿಗೆ ಕೊಟ್ಟನೆ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಊರ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಸಂತೋಷ. ಅದಕ್ಕೆ नमस्कार, मी कुंभारी जिल्हा परिषद सदस्य अण्णाराव बाराचारे. हे माझं गाव आहे. गावामध्ये ग्रामदैवत श्री गेनसिद्ध महाराज, वर्षाला गदगी महाराज हा नूतन गदगी महाराज आणि जे पूर्वीचे गदगी महाराज, आज नवीन गदगी महाराजचं आगमन झालेलं आहे. आणि आज आमच्या गावात पंचकृषीतील सर्व जनतेने येऊन महाराजांना आशीर्वाद देण्यासाठी, महाराजांकडून आशीर्वाद घेण्यासाठी आज आमच्या वर्षाला हा कारुणीच्या दुसऱ्या दिवशी आमचं हे कार्यक्रम असतात. आणि ह्याच्या पुढं वर्षभरात हे कार्यक्रम असंच चालणार. आणि हा गेनसिद्ध महाराज मंदिराचं फेब्रुवारी महिन्यामध्ये 2 तारखेला कळसारोहणाचा कार्यक्रम आहे. 7 तारखेला 7 फेब्रुवारी 2025ला हे मंदिराचं वैशिष्ट्य आहे की आमचे नातेवाईक, आमचे हे पहिला पुजारी असताना आपण मंदिराचं काम चालू केलं होतं त्यांच्या पूजेमध्ये. आज देखील आमचे हे पुजारी आल्यावरच कळसारोहणाचा कार्यक्रम होतो आहे. आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की आमचे परिवार त्यांचं नशीबवान पुजारी म्हणून आम्ही मानतो की असला मोठा भव्य दिव्य गेनसिद्ध महाराजांचं मंदिराचं कार्यक्रम आमचे ह्या महाराजांच्या हस्ते कळसारोहण होणार आहे. परंतु मला पंचकृषीतील जे माझे गावात गेनसिद्ध महाराजांसाठी देणगी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आमच्या गावात येऊन
आशीर्वाद घेतले महाराजांचं आणि मंदिरासाठी देणगी पण काय ना काय सोन्याच्या स्वरूपामध्ये आपलं घेनशीद महाराजांना अर्पण केलेलं आहे. म्हणून मला म्हणायचं आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये 2025ला 7 तारखेला सर्व पंचकृषीतील लोकांनी नाही म्हटलं तर एक 25-30 पालख्यांचा भेट्या होतात. त्या कार्यक्रमाला सर्वजण यावं आणि आज कळसारोहणाचा कार्यक्रम करण्यासाठी भव्य दिव्य कार्यक्रम असं होईल आमच्या गावात. सर्व नागरिकांना जे आज आलेत घेनशीद महाराजांचा आशीर्वाद घेऊन यायला आणि प्रसाद देखील चाललेला आहे. तसंच आमच्या गावाला घेनशीद महाराजांचं असंच भव्य दिव्य कार्यक्रम होत राहावं हे घेनशीद महाराजांचं मला आनंद वाटतोय की माझ्या गावात एवढा मोठा वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल। 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है। यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है। क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है। बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है। राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है। आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं। साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं। बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है। अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में।